मी माझा परिचय करून देतो. डॉक्टर साहेब गुलाबराव राठोड, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, स्वर्गीय नितीन महाविद्यालय पाथरी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत BA प्रथम वर्ष सेमिस्टर पहिला याच्यामधील पहिला प्रकरण आपला चालू आहे. स्टेट, राज्य. आतापर्यंत आपण राज्याची संकल्पना आपण समजून घेतलेली आहे, राज्याच्या घटकावरही चर्चा केलेली आहे आणि राज्य उदयाच्या काही सिद्धांतावर सुद्धा आपण चर्चा केलेली आहे. मित्रांनो, आज आपण राज्य उदयाचा मार्क्सवादी सिद्धांत याच्यावर आपण आज चर्चा करणार आहोत. म्हणजे मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलं, चर्चा केलेली आहे की राज्य ही संकल्पना आवश्यक संकल्पना आहे, संस्था आहे. आज आपण बघतो की मानवाला जर सुखी आणि संपन्न जीवन जगायचं असेल, मानवाचा विकास करायचा असेल तर राज्याची आवश्यकता आहे. परंतु राज्याची निर्मिती कशी झाली, राज्याचा उदय कसा झाला, याच्यावर मात्र विचारवंतांमध्ये एकमत नाही. राज्य उदयाचे वेगवेगळे सिद्धांत मांडण्यात आलेले आहेत. काही विचारवंतांनी राज्याची निर्मिती ही देवानी केलेली आहे. काही विचारवंतांनी राज्याची निर्मिती ही शक्तीतून झालेली आहे. आपण मागील व्हिडिओमध्ये चर्चा करीत असताना आपण चर्चा केली, हॉब्स, लॉक आणि रुसो यांनी राज्य उदयाचा सामाजिक करार सिद्धांत मांडलेला आहे. परंतु याबरोबरच मार्क्सने देखील, कार्ल मार्क्स यांनी सुद्धा राज्य उदयाच्या सिद्धांताची मांडणी केलेली आहे. मार्क्सचा जो राज्यविषयक सिद्धांत आहे, राज्य उदयाचा सिद्धांत आहे, तो या सर्व विचारवंतापेक्षा तो वेगळा सिद्धांत आहे. आपण कार्ल मार्क्स परिचित आहात. कार्ल मार्क्स आपण नाव ऐकून आहात. जगामधील साम्यवादी क्रांतीच्या प्रेरणास्त्रोत, साम्यवादी विचारसरणी ज्या विचारवंतांच्या विचारावर उभी आहे तो कार्ल मार्क्स. कार्ल मार्क्स विषयी असं म्हणतात की ज्याच्या कर्तृत्वाचा ध्वजा युगोनयुगे अवकाशात फडकत राहील असा तेजस्वी व्यक्तिमत्व, कामगारावरील होणारे अन्याय अत्याचार पाहून ज्यांचं अंतःकरण पिटाळून येतं, यासाठी जगातील कामगारांना हो एक व्हा. तुम्हाला काही गमवायचं नाही, तुम्हाला फक्त तुमच्या पायातील बेड्या गमवायचा आहे. जेनी हिचा पती एंजलचा मित्र, धगधगता लावा, भांडवलशाहीच्या नासाची ज्वलंत मशाल, साम्यवादाचा जनक कार्ल मार्क्स. कार्ल मार्क्सने वेगवेगळे सिद्धांत मांडलेले आहेत. द्वंद्वात्मक भौतिकवाद, ऐतिहासिक भौतिकवाद, वर्गसंघर्ष सिद्धांत. परंतु त्यांच्या कम्युनिस्ट मॅनिफेस्टो या ग्रंथामध्ये त्यांनी राज्य उदयाच्या सिद्धांताची मांडणी केलेली आहे. कार्ल मार्क्स म्हणतो की राज्य हे जुलमाचे यंत्र आहे, ही शोषण करणारी शक्ती आहे. म्हणजे अशा प्रकारे राज्य उदयाच्या सिद्धांतावर मत, विचार कार्ल मार्क्सने मांडलेले आहे. म्हणून आता तुम्ही कार्ल मार्क्सचे राज्यविषयक विचार याच्यामध्ये पहिला जो मुद्दा आहे तो आहे राज्याचा उदय. राज्याचा उदय. कार्ल मार्क्स म्हणतो की इतिहास हा वर्गसंघर्षाचा इतिहास आहे. इतिहास जो आहे आदिम काळापासून ते आतापर्यंत जर आपण इतिहास, मानवी इतिहास बघितला, मार्क्स म्हणतो की जी पहिला टप्पा होता मानवी जीवनाचा, आदिम अवस्था, मार्क्सने त्या आदिम अवस्थेला प्राथमिक साम्यवाद असं नाव दिलेलं आहे. कारण त्यावेळेस संपत्ती संग्रह नव्हता,
म्हणजे जो पहिला टप्पा होता मानवी जीवनाचा, तिथं संपत्ती संग्रह नव्हता. त्याच्यामुळे त्याला प्राथमिक साम्यवाद त्यांनी नाव दिलेलं आहे. परंतु नंतर जसा गुलामगिरीचा काळ सुरू झाला आणि व्यवस्थेमध्ये 2 वर्ग निर्माण झाले, तेव्हापासून ते आतापर्यंत समाजामध्ये किती वर्ग आहेत? 2 वर्ग आहेत. एक आहेरे आणि एक नाहीरे. म्हणजे एक श्रीमंताचा वर्ग आहे आणि दुसरा गरीबाचा वर्ग आहे. गरीब हे अधिक आहे, संख्येने गरीब जास्त आहे. श्रीमंत हे संख्येने कमी आहे. आणि श्रीमंत हे संख्येने कमी असल्यामुळं श्रीमंतांचं रक्षण करण्यासाठी, श्रीमंतांचं राखण करण्यासाठी त्यांनी राज्याची निर्मिती केलेली आहे, असं मत किंवा असा जो विचार आहे तो विचार कोणी मांडलेला आहे? कार्ल मार्क्स या विचारवंतांनी मांडलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे राज्याची निर्मिती झाली. ही शोषण करणं हे बुजुर्ग संस्था आहे, श्रीमंतांचं घर आहे, श्रीमंतांचं रक्षण करणारी संस्था आहे. म्हणून कार्ल मार्क्स म्हणतो की ही शोषण करणारी संस्था आहे. म्हणून दुसरा जो मुद्दा आहे तो आहे राज्याचं स्वरूप. जसं मी तुम्हाला सांगितलं की बाबा राज्य उदयाचे वेगवेगळे सिद्धांत सांगितले, दैवी सिद्धांत, सामाजिक करार सिद्धांत, उत्क्रांतीवादी सिद्धांत, आणि यांनी सांगितलं की ही श्रीमंताने निर्माण केलेली ही संस्था आहे. आणि म्हणून ह्याचा जो उद्देश आहे, ह्याचा जो हेतू आहे, हा शुद्ध हेतू नाही याचा, या संस्थेचा, राज्य या संस्थेचा हेतू शुद्ध नाही. तो म्हणतो की ही शोषण करणारी संस्था आहे. कुणाचं शोषण करणारी संस्था आहे? गरिबाचं शोषण करणारी संस्था आहे. आणि म्हणजे अशा प्रकारे राज्य ही वर्गीय संस्था आहे, वर्गीय संस्था आहे. अशा प्रकारे राज्याच्या स्वरूपावर कुणी चर्चा केलेली आहे? कार्ल मार्क्स यांनी चर्चा केलेली आहे. मी तुम्हाला सांगितलं की तिसरा मुद्दा याच्यामध्ये राज्याचा उद्देश. आता ही जी संस्था आहे, या संस्थेचं, ही संस्था कुणी निर्माण केलेली आहे? श्रीमंत लोकांनी निर्माण केलेली आहे. मार्क्स म्हणतो की श्रीमंतांचं रक्षण करणारी संस्था आहे. म्हणून याचा उद्देश चांगला राहील का? मग याचा म्हणजे राज्य संस्थेचा उद्देश शुद्ध नाही. मार्क्स म्हणतो की हे जुलमाचं यंत्र आहे, ही शोषण करणारी संस्था आहे. भांडवलदाराला जर काही अडचण निर्माण झाली, म्हणजे पहिल्या टप्प्यापासून जे मार्क्सने काही जे टप्पे सांगितले, आदिम अवस्था, गुलामगिरीचा काळ, सरंजामशाही, भांडवलशाही, हे जे मार्क्सने टप्पे सांगितले, ऐतिहासिक भौतिकवादाचे टप्पे, हे प्रत्येक टप्प्यामध्ये मार्क्स म्हणतो की 2 वर्ग होते. प्रत्येक टप्प्यामध्ये किती वर्ग होते? 2 वर्ग होते. आणि 2 वर्ग असल्यामुळं प्रत्येक वर्ग टप्प्यामध्ये जो श्रीमंत वर्ग आहे, जो बुजुर्ग वर्ग आहे, या राज्याचा काय केलेला आहे? त्यांनी आपला हेतू सिद्ध करण्यासाठी, श्रीमंत वर्गांचा हेतू सिद्ध करण्यासाठी, फायदा उचलण्यासाठी कामगार वर्गाकडून किंवा जो श्रमिक वर्ग आहे किंवा गरीब वर्ग आहे, याच्याकडून रक्षण करण्यासाठीच या संस्थेची निर्मिती केलेली आहे, असं कोण म्हणतो? कार्ल मार्क्स म्हणतो. आता ही संस्था शोषण करणारी संस्था आहे. कोणती? राज्य ही, मार्क्सच्या मते राज्य ही शोषण करणारी संस्था असल्यामुळं, हे जुलमाचं यंत्र असल्यामुळं ह्याचा काळ जास्त नाही. म्हणून मार्क्सने सांगितले की अस्थायी संस्था आहे. नंतरचा मुद्दा कोणता? अस्थायी संस्था. म्हणजे जिथपर्यंत कामगाराला किंवा श्रमिक वर्गाला, गरीब वर्गाला कळत नाही किंवा तो संघटित होत नाही, काय म्हटलं मी, जोपर्यंत तो संघटित होत नाही तोपर्यंत ही संस्था काय आहे? राज्य ही संस्था काय राहणार आहे. पण ज्यावेळेस श्रमिक वर्ग संघटित होईल,
आणि ह्यांचा अन्याय अत्याचार वाढेल, त्यावेळेस मात्र कामगार किंवा श्रमिक वर्ग एक होऊन संघटित होऊन तो काय करणार आहे, राज्य ही संस्था काय करणार आहे, उद्ध्वस्त करणार आहे. म्हणजे एक दिवशी राज्य या संस्थेचा काय होणार आहे, विलय होणार आहे. म्हणजे अशा प्रकारे ही म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की अस्थायी संस्था आहे आणि याचा पुन्हा आणखी एक आहे, याचा उद्देशच काय आहे, शोषण करण्याचा उद्देश आहे. ही शोषण करणारी संस्था आहे, राज्य शोषणाचे साधन आहे, अशा प्रकारचं मत कुणी मांडलेलं आहे, मार्क्सने म्हटलेलं आहे. पुन्हा आणखी नंतरचा एक मुद्दा आहे, राज्याचा आधार पाशवी शक्ती. राज्याचा आधार काय आहे, पाशवी शक्ती. आणि मग शेवटी मार्क्स म्हणतो की हे शेवटी शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांनी सांगितलंय की भांडवलशाहीमध्ये कामगारांच्या संख्येमध्ये वाढ होईल. भांडवलदार लोक कामगारांची पिळवणूक करतील. भांडवलदार काय करणार आहे, कामगाराची पिळवणूक करणार आहे, म्हणजे जास्तीचं श्रम त्याच्याकडून करून घेणार आहे आणि मजुरी त्यांना काय देणार आहे, कमी देणार आहे. आता तुम्ही बघा, जे मोठमोठ्या ज्या कंपन्या आहेत, उद्योगधंदे आहेत, दिवसेंदिवस त्यांची काय होत असते, भरभराट होत असते. भरभराट, त्यांना अरबो खरबो रुपयाची त्यांना फायदा होतो. आणि कामगार मात्र काय होत आहे, दिवसेंदिवस तो काय होत आहे, दिनहीन जीवन तो जगत आहे की नाही. त्याच्या रोजीरोटीचा प्रश्न त्याला पडतो, त्याचे कौटुंबिक दयनीय अवस्था त्याची होत असते. म्हणून आपण बघतो की कित्येक कामगार लोकांनी म्हणजे ह्या गरिबीला कंटाळून, शोषणाला कंटाळून ते आत्महत्येचा मार्ग ते काय करतात, ते स्वीकारतात. म्हणून अशा प्रकारे मार्क्स म्हणतो की हा जो श्रीमंत वर्ग आहे, हा जो भांडवलदार वर्ग आहे, तो कामगाराचं पिळवणूक करणार आहे, त्यांच्याकडून जास्त सहन करून घेणार आहे आणि त्यांना काय करणार आहे, मजुरी कमी देणार आहे. पण दळणवळण साधनं वाढली, तंत्रज्ञानाचा विकास झाला आणि त्याच्यामुळं कामगार जो वर्ग आहे यांच्यामध्ये काय होईल, एक प्रकारची जागृती निर्माण होईल. जागृती निर्माण होईल आणि जागृती निर्माण झाल्यानंतर तो वर्ग काय होणार आहे, संघटित होणार आहे की नाही. आणि संघटित झाल्यानंतर तो काय करणार आहे, आपल्या हक्क आणि अधिकारासाठी तो काय करणार आहे, आवाज उठविणार आहे. आणि मग त्यांच्या लक्षात येणार आहे की ही संस्था काय आहे, ही आपल्याला त्रास देणारी संस्था आहे, हे श्रीमंतांचं रक्षण करणारी संस्था आहे. आणि मग त्या दिवशी तो काय करणार आहे, राज्य संस्था काय करणार आहे, नष्ट करणार आहे. आणि मग त्यावेळेस राज्याचं काय होईल, विलय होईल आणि वर्ग विरहित आणि राज्य विरहित समाज रचना निर्माण होईल. काय म्हटलं हो, वर्ग विरहित आणि राज्य विरहित समाज रचनेची निर्मिती होईल आणि त्यावेळेस मार्क्स म्हणतो की साम्यवाद निर्माण होईल. अशा प्रकारे मार्क्सने राज्य उदयाच्या सिद्धांताची काय केलेली आहे, मांडणी केलेली आहे. आता ठीक आहे, मार्क्सने अतिशय महत्वपूर्ण राज्य उदयाचा सिद्धांत मांडलेला आहे, परंतु मार्क्सच्या राज्य उदयाच्या सिद्धांतामध्ये आपल्याला काही दोष दिसून येतात. ते दोष असे आहेत की पहिला दोष असा आहे, मार्क्सने पहिला सांगितलं राज्य ही शोषण करणारी संस्था आहे की नाही. पण आता ठीक आहे, मार्क्स म्हणतो की राज्य ही शोषण करणारी संस्था आहे. एका बाजूने ठीक आहे बाबा, काही आपण राज्याकडून सुद्धा कधी कधी अडचण निर्माण होतात, परंतु निव्वळच शोषण करणारी संस्था आहे. केवळ त्यांचा उद्देश फक्त दडपशाही आहे, तर हे पूर्ण सत्य हे वाटत नाही. हे मार्क्सचा विचार कुठेतरी अर्धसत्य आहे, हे अर्धसत्य आहे. कारण राज्य मानवी कल्याणाच्या दृष्टिकोनातून मानवी कल्याणाच्या दृष्टिकोनातून राज्याने काय केलेले आहेत, कामं चांगली करीत आहे. आणि म्हणून राज्यासंबंधी जो मार्क्सचा विचार आहे तो एकांगी विचार वाटतो. हा पहिला दोष मार्क्सच्या विचारामध्ये आपल्याला दिसून येतो. आणि पुन्हा त्यांनी मार्क्सने सांगितलं की ही संस्था नष्ट होणार आहे, ठीक नाही. राज्य ही संस्था काय होणार आहे, नष्ट होणार आहे. एक दिवशी कामगार एक होईल आणि काय करेल, तो राज्य नष्ट करेल. परंतु हाही विचार आपल्याला म्हणजे कुठंतरी तकलादू वाटतो. जे मार्क्सने जी भविष्यवाणी केलेली आहे ती भविष्यवाणी या ठिकाणी काय झालेली आहे, चुकीची झालेली आहे. कारण मार्क्सच्या विचाराच्या आधारावर रशियामध्ये, चायनामध्ये क्रांती झाली, तिथं साम्यवादी शासन निर्माण झाले. परंतु इतर देशापेक्षा तिथली राज्य व्यवस्था आणखी मजबूत झालेली आहे, मजबूत झालेली आहे तिथली शासन संस्था, राज्य संस्था मजबूत झालेली आहे. म्हणून मार्क्सचा जो सिद्धांत आहे किंवा मार्क्सने जे भाकीत केलं होतं राज्य नष्ट होईल,
हा सिद्धांत आपल्याला कुठंतरी चुकीचा वाटतोय. पुन्हा त्यांनी राज्याविषयी सांगताना मार्क्स म्हणतो की राज्य ही वर्गीय संस्था आहे. म्हणजे समाजामध्ये दोनच वर्ग आहेत, कामगार वर्ग आणि भांडवलदाराचा वर्ग, श्रीमंताचा वर्ग आणि गरिबाचा वर्ग, आहेरे आणि नाहेरे असे दोनच वर्ग त्यांनी सांगितलेले आहे. परंतु हाही विचार कुठंतरी आपल्याला ह्यालाही आपण आहे दोष आहे. कारण समाज व्यवस्थेमध्ये राज्यामध्ये दोनच वर्ग नाही आहेत, आहे की नाही. मध्यम वर्ग आहे, तुमच्या वकिलांचा वर्ग आहे, प्राध्यापकांचा वर्ग आहे. तर ह्या वर्गाचा मार्क्सने कधी काय केलेला नाही, विचार केलेला नाही. म्हणून हाही विचार आपल्याला म्हणजे हे वाटतोय. आणि एकंदरीत त्यांनी सांगितलं की राज्य विरहित आणि समाज विरहित समाज रचना निर्माण होईल. तर हा जो अंदाज आहे किंवा हे जे काही मार्क्सचे विचार आहे तो येऊ शकत नाही किंवा आणि भविष्यामध्ये सुद्धा येईल याची आपल्याला शाश्वती देता येत नाही. परंतु असं जरी काही टीका टिप्पणी मार्क्सच्या विचारावर झाली असली तरी मार्क्सचे एकंदरीत जर विचार बघितलं, जे त्यांनी त्यांच्या गरीब वर्गावर गरिबांच्या हितकारणासाठी जी विचारसरणी मार्क्सने मांडलेली आहे आणि कामगारामध्ये जी मार्क्सच्या विचारामुळे जनजागृती झालेली आहे, त्या विचाराला मात्र आज आधुनिक काळामध्ये जगामध्ये सुद्धा कोणी नाकारू शकत नाही. कारण आज मार्क्सचे विचार एवढे प्रभावी आहेत की जगामध्ये आज दोनच म्हणजे महत्त्वपूर्ण विचार आहेत, एक लोकशाही विचारसरणी आणि दुसरी साम्यवादी विचारसरणी. म्हणून मार्क्सच्या विचाराला सुद्धा आपल्याला अतिशय महत्त्व देता येईल. मित्रांनो, तुम्हाला मार्क्सचा जो राज्यविषयक उदयाचा सिद्धांत जो आहे नक्की तो तुम्हाला समजला असेल अशी मला आशा वाटते. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.